नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची 12 वर्ष 26 मे रोजी पूर्ण केली. एक तपाचा काळ पूर्ण केला. मोदींचे विरुद्ध गेली 12 वर्ष सातत्याने त्यांना एकच प्रश्न विचारतायत की मोदी सरकारने केलं काय. खरं तर या प्रश्नाचं उत्तर सविस्तर देता येईल. मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा जर मांडायचा झाला तर वर्षाचे 365 दिवस रोज किमान 1 किंवा 2 व्हिडिओ करावे लागतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मोदी सरकारच्या एका जबरदस्त उपलब्धीबद्दल आपण बोलणार आहोत, जी उपलब्धी काही दिवसापूर्वी देशाने मिळवली मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली. आपण अमेरिकेला सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये मागे टाकलेलं आहे. चीन नंतर सर्वाधिक सौर निर्मिती करणारा भारत हा जगातला दुसरा देश ठरलेला आहे. भारताने वर्षभरामध्ये 154 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केलेली आहे. आणि हे जर झालं नसतं तर देशामध्ये काय अघटित घडलं असतं त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. देशाने 12 महिन्यात 154 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य गाठलेलं आहे, असं आपण एप्रिल 2026 मध्ये जाहीर केलं. ही उपलब्धी अत्यंत महत्वाची आहे, परंतु ज्या वेगाने आपण या लक्ष्यापर्यंत पोहोचलो त्या वेगाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे, त्या वेगाचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. 150 गिगावॅटची निर्मिती आपण करतोय, त्यापैकी पहिल्या 50 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करायला आपल्याला 11 वर्षे लागली. त्याच्या पुढच्या 50 गिगावॅटचा टप्पा गाठायला आपल्याला 3 वर्षे लागली आणि अखेरच्या 50 गिगावॅटचा टप्पा गाठायला आपल्याला फक्त 14 महिने लागलेले आहेत. आणि हा जो धडाका आहे, हा जो वेग आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आहे. ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, युपीए सरकारच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं त्या सरकारने सौर ऊर्जा निर्मितीसाठी 2022 पर्यंत फक्त 20 गिगावॅटचं लक्ष ठेवलं होतं. या कुर्मगतीने जर भारत पुढे सरकला असता तर आज आपण जिथे उभे आहोत तो टप्पा गाठायला आपल्याला आणखी 10 ते 15 वर्ष लागली असती. आणि जेव्हा जगामध्ये खूप मोठं संकट आहे, हॉर्मुझमध्ये नाकाबंदी आहे, क्रूड तेलाचं संकट निर्माण झालेलं आहे, नैसर्गिक गॅसचं संकट निर्माण झालेलं आहे, अशा काळामध्ये देशामध्ये अराजकाची परिस्थिती असती. देशामध्ये किमान 12 तास लोडशेडिंग करावं लागलं असतं आणि कदाचित देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेला असता. काँग्रेसच्या इकोसिस्टीम मधली अनेक मंडळी सोशल मीडियावर पडिक असतात आणि या मंडळींना वारंवार मोह होत असतो. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ आणि नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ याच्यामध्ये तुलना करण्याची ते सतत सांगण्याचा प्रयत्न करत असतात की डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ पंतप्रधान होते आणि नरेंद्र मोदी हा त्यांच्या दृष्टीने चायवाला असतो. नरेंद्र मोदी हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या तुलनेत बौद्धिकदृष्ट्या अगदीच मागास आहेत, अशा प्रकारचा प्रचार ही मंडळी करत असतात. परंतु प्रत्यक्षात जर चित्र पाहिलं, आकडेवारी तपासली तर हे चित्र नेमकं उलट आहे. नरेंद्र मोदी यांनी जी लक्ष ठेवली आणि ती लक्ष ज्या प्रकारे गाठली त्याची तुलना जर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाशी आणि त्यांनी ठेवलेल्या लक्ष्याशी जर आपण केली तर लक्षात येतं की नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत डॉक्टर मनमोहन सिंग हे अगदीच खुजे होते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आता 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा जनतेला विसर पडलेला आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार, त्या काळातला धोरण लघवा, सरकारची अकार्यक्षमता आणि त्या काळामध्ये सातत्याने होणारे बॉम्बस्फोट, यातल्या अनेक गोष्टींचा जनतेला विसर पडलेला आहे. युपीए सरकार इतकं प्रगतिशील होतं की या सरकारच्या काळामध्ये लोड शेडिंग ही समस्या अत्यंत उग्र झालेली. पण ग्रामीण भाग सोडून द्या, ग्रामीण भागामध्ये त्या काळामध्ये 12-12 तास लोड शेडिंग व्हायचं, परंतु मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा 3 ते 4 तास लोड शेडिंग व्हायचं. सध्या जो उन्हाचा कडाका आहे तो जर लक्षात घेतला तर आपण अशा प्रकारच्या लोड शेडिंगची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आज अपवादाने कधीतरी क्वचित 5-1 मिनिटं लोड शेडिंग होतं, बाकी विजेचा सतत पुरवठा लोकांना सुरू असतो. आणि सौर ऊर्जेच्या प्रांतामध्ये युपीए सरकार इतकं कर्मदरिद्री होतं, इतकं थर्ड क्लास होतं, या सरकारने 2014 पर्यंत फक्त 2.82 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष गाठलं होतं. देशात आज आपण 537.26 गिगावॅट विजेची निर्मिती करतोय. 2014 ची जर तुलना केली तर ही वीज निर्मिती जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे. वीज निर्मितीसाठी आपण सूर्याच्या उन्हाचा वापर करतोय, आपण वाऱ्याचा वापर करतोय, आपण पाण्याचा वापर करतोय. 2030 पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं आपण जे लक्ष ठेवलेलं आहे ते 500 गिगावॅट इतकं ठेवलेलं आहे. पण फक्त स्वच्छ ऊर्जा 500 गिगावॅट पर्यंत निर्माण होईल 2030 पर्यंत. आणि सध्या आपण ज्या लक्ष्यापर्यंत पोहोचलेलो आहे ते लक्ष आहे 275 गिगावॅट पर्यंत. म्हणजे 50% जास्त लक्ष आपण गाठलेलं आहे. 2030 पर्यंत उर्वरित लक्ष आपल्याला गाठायचं आहे. 2014 पर्यंत देश 2.82 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करत होता. गेल्या 12 वर्षामध्ये आपण यामध्ये 151.2 गिगावॅट क्षमतेची भर टाकलेली आहे.
2030 पर्यंत जे 500 गिगावॅट स्वच्छ ऊर्जेचं आपण लक्ष ठेवलेलं आहे, हरित ऊर्जेचं आपण जे लक्ष ठेवलेलं आहे, आपला सौर ऊर्जेमध्ये जो झपाटा आहे तो जर लक्षात घेतला म्हणजे 14 महिन्यामध्ये आपण 50 गिगावॅटची भर आपल्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये टाकलेली आहे. तो वेग जर लक्षात घेतला तर 2030 पर्यंत 500 गिगावॅटचं लक्ष गाठणं आपल्यासाठी अजिबातच कठीण नाहीये. ही जी मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जा निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये देशाच्या जनतेपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. कंपन्यांनी एकूण जी सौर ऊर्जेची निर्मिती केलेली आहे म्हणजे गुजरात राजस्थानचा जो वाळवंटी भाग आहे त्या वाळवंटी भागामध्ये खाजगी कंपन्यांनी मोठे मोठे सोलार पार्क टाकलेले आहेत. त्या सोलार पार्कच्या माध्यमातून जी वीज निर्मिती झालेली आहे ती आहे जवळजवळ 110 गिगावॅट. देशाने हे सौर ऊर्जेचं शिवधनुष्य लिलया पेललेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस सुद्धा मागे नाहीये. पंतप्रधानांनी सर्वसामान्यांसाठी एक योजना जाहीर केली. योजनेचं नाव PM सूर्यघर योजना. ही योजना भन्नाट होती. तुमचं जे राहतं घर आहे त्याच्या छपरावर तुम्ही सोलार पॅनल लावायचा आणि त्या सोलार पॅनलच्या माध्यमातून विजेची निर्मिती करायची. 22 लाख कुटुंबांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि या 22 लाख कुटुंबांनी जी वीज निर्मिती केलेली आहे त्याचा आकडा थक्क करणारा आहे. 25 गिगावॅट विजेची निर्मिती केली. महाराष्ट्राने त्यामध्ये सगळ्यात आघाडी घेतलेली आहे आणि महाराष्ट्राने जी वीज निर्मिती केली त्याचा आकडा आहे 2144 मेगावॅट. आता सर्वसामान्य माणूस जर वीज निर्मिती करतो तर शेतकरी कशाला मागे राहील. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने योजना जाहीर केली PM कुसुम योजना. या योजनेच्या माध्यमातून 15 गिगावॅट विजेची निर्मिती झाली. या योजनेच्या माध्यमातून जी वीज निर्माण होते ती शेतीसाठी जे पाणी लागतं त्या पाण्यासाठी जे शेतपंप वापरण्यात येतात त्या शेतपंपावर खर्च करण्यात येते. गेल्या 12 वर्षात मोदी सरकारचं कामकाज आपण पाहिलं असेल तर एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नसेल. मोदी सरकारने आतापर्यंत जे काही केलं ते मास स्केलवर केलं. प्रत्येक काम घाऊक प्रमाणामध्ये, प्रत्येक काम मोठ्या प्रमाणामध्ये, कामाचा व्याप, कामाची व्याप्ती काय मोठी. रस्ते बनवायचे खूप मोठ्या संख्येने बनवायचे, पूल बनवायचे मोठ्या संख्येने बनवायचे, टनेल बनवायचे मोठ्या संख्येने बनवायचे, शस्त्र निर्मिती करायची मोठ्या संख्येने करायची, उपग्रह पाठवायचे आकाशामध्ये मोठ्या संख्येने, प्रत्येक गोष्ट मास स्केलवर करायची. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे हरित ऊर्जेच्या प्रांतामध्ये मोदी सरकारने जे काही केलं त्याचा स्केल सुद्धा भव्य दिव्य होता. 2014 पर्यंत या देशामध्ये 2.82 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होत होती. आता ती 154 गिगावॅट इतकी झालेली आहे. 54 पटीने ही वाढ झालेली आहे आणि व्याप वाढल्यामुळे जो खर्च आहे तो कमी झाला. 2014 मध्ये प्रति युनिट सौर ऊर्जेची निर्मिती करायला जो खर्च लागत होता तो होता 12 रुपये. आता प्रति युनिट सौर ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी जो खर्च लागतो तो फक्त 2.5 रुपये लागतो. देशात आज आपण दरवर्षी 275 गिगावॅट हरित ऊर्जेची निर्मिती करतो. याच्यामध्ये सौर ऊर्जेचं जे प्रमाण आहे ते 154 गिगावॅट इतकं आहे. बाकी पवन ऊर्जा आहे, जलविद्युत आहे. कल्पना करा जर ही हरित ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध नसती तर जेव्हा हॉर्मोझमध्ये नाकाबंदी झालेली आहे, देशावर जगावर एक ऊर्जा संकट कोसळलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं असतं. अत्यंत बिकट परिस्थिती झाली असती. वीज निर्मितीसाठी तुम्हाला जास्त कोळसा लागला असता, तुम्हाला जास्त गॅस लागला असता, तुम्हाला जास्त तेल लागलं असतं. आधीच कोळशाचे तेलाचे भाव जगाच्या बाजारपेठेमध्ये प्रचंड कडाडलेले आहेत. त्यामुळे महागड्या दराने तुम्हाला ते सगळं विकत घ्यावं लागलं असतं. कदाचित जास्त पैसे मोजून सुद्धा तुम्हाला हे सगळं मिळालं नसतं. कारण सगळ्या जगाला आज या 3 गोष्टींची गरज आहे. सगळ्या जगातले देश जिथून मिळतंय तिथून ते उचलण्याचा प्रयत्न करतायत. अशा परिस्थितीमध्ये तुमची वीज महागली असती आणि जर वीज महागली असती तर देशाच्या कारखानदारीवर अत्यंत विपरीत परिणाम झाला असता. कारखाने बंद पडले असते, तुमचे लघु उद्योग बंद पडले असते. शरीरासाठी जसं रक्त आवश्यक आहे तसं देशासाठी वीज आवश्यक आहे. रक्ताशिवाय शरीर चालू शकत नाही, विजेशिवाय देश चालू शकत नाही. हॉर्मुझमध्ये नाकाबंदी असताना 2 प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असती. एकतर लोड शेडिंग किंवा महागडी वीज याचा फटका बसला असता IT पार्कला, डेटा सेंटरला, तुमच्या कारखानदारीला, तुमच्या शेती आधारित उद्योगांना, तुमच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला. परिणाम असा झाला असता की मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार कपात झाली असती, बेरोजगारी वाढली असती, महागाईचा भडका उडाला असता. अशा परिस्थितीमध्ये देशात अराजकाचं वातावरण निर्माण झालं असतं. तुम्हाला 275 गिगावॅट वीज निर्मिती या हरित ऊर्जेपासून होते ती करण्यासाठी अतिरिक्त कोळसा, अतिरिक्त गॅस, अतिरिक्त तेल आयात करावं लागलं असतं आणि हे जे अतिरिक्त बिल आहे त्याचा बोजा पडला असता जवळजवळ $55 अब्ज. आज आपण देशामध्ये 154 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करतोय. एकूण 275 गिगावॅट हरित ऊर्जेची निर्मिती करतोय. म्हणजे आपण काय करतोय, आपण लाखो बॅरल तेल, लाखो बॅरल गॅस आणि लाखो टन कोळसा आयात करण्यापासून देशाला रोखतोय. आपण काही प्रमाणामध्ये ऊर्जा स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. UPA सरकारच्या काळामध्ये फक्त सौर ऊर्जेबद्दल उदासीन धोरण होतं अशातला भाग नाहीये.
सगळ्याच बाबतीत यथातथा परिस्थिती होती. आपल्या पवन ऊर्जेची निर्मिती होती 21 गिगावॅट, आपल्या जलविद्युतची निर्मिती होती 52 गिगावॅट, एकूण आपली जी हरित ऊर्जा होती 2014 मध्ये त्याची निर्मिती होती 76 गिगावॅट. म्हणजे परिस्थिती अत्यंत वाईट होती. मोदी सरकारने ही परिस्थिती पूर्णपणे बदलली. 76 गिगावॅट पासून आपण 275 गिगावॅट पर्यंत आलेलो आहे. म्हणजे जवळजवळ तिपटीने आपण आपल्या हरित ऊर्जेची निर्मिती वाढवलेली आहे. तुम्ही कोणत्याही दिशेने जर पुढे जाता, तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे, तर तुमच्याकडे ठोस धोरण हवं आणि स्पष्ट धोरण हवं. युपीए सरकारच्या काळामध्ये एक तर धोरण लकवा होता आणि धोरणाबद्दल अत्यंत संदिग्धता होती. युपीए सरकारने अणुऊर्जेसाठी 2032 पर्यंतचं लक्ष ठेवलं होतं 60 गिगावॅट. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं 2011 मध्ये की हे लक्ष खूप जास्त आहे आणि हे लक्ष अचीव करणं खूप कठीण आहे. मग 2011 मध्ये त्यांनी लक्ष कमी केलं आणि ते 60 गिगावॅटचं लक्ष 27 गिगावॅट पर्यंत आणून ठेवलं. हीच परिस्थिती सर्व क्षेत्रामध्ये होती. सौर ऊर्जेची क्षमता युपीए सरकारच्या लक्षातच आली नाही. युपीए सरकारने 2022 पर्यंत लक्ष ठेवलं होतं 20 गिगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याचं. खरं तर भारत हा असा देश आहे जिथे प्रत्येक राज्यामध्ये भरपूर ऊन पडतं, भरपूर मोकळी जागा आहे, मोठा समुद्र आहे, नद्या आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जा निर्माण केली पाहिजे होती. परंतु युपीए सरकारचा कर्मदरिद्रीपणा आणि कल्पना दारिद्र्य या दोन्ही गोष्टीमुळे त्यांनी फक्त 20 गिगावॅटचं लक्ष ठेवलं. नरेंद्र मोदी जेव्हा 2014 मध्ये सत्तेवर आले तेव्हा त्यांनी हे लक्ष 5 पट केलं. म्हणजे 20 गिगावॅटचं त्यांनी थेट 100 गिगावॅट केलं. आणि आज आपली परिस्थिती काय? मोठं लक्ष ठेवल्यावर मोठी झेप घेण्याची प्रेरणा सुद्धा मिळते. आज आपण 154 गिगावॅट पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 14 महिन्यात 50 गिगावॅट पुढे जाण्याची आपली क्षमता आहे. कदाचित भविष्यामध्ये हे 14 महिने सुद्धा कमी होतील. आपण वर्षभराच्या काळामध्ये 50 गिगावॅट किंवा त्याहीपेक्षा कमी महिन्यामध्ये 50 गिगावॅट पर्यंत पोहोचू शकतो. एखाद्या देशाला जर वेगाने प्रगती करायची असेल तर त्या देशाकडे भांडवल असणं गरजेचं आहे. सरकारकडे कायम मर्यादित भांडवल असतं, त्यामुळे भांडवलाचे 2 पर्याय सरकारकडे उपलब्ध असतात. एकतर परकीय गुंतवणूक, विदेशामध्ये जे धनाढ्य लोक आहेत त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक आणायची, किंवा देशामध्ये जे धनाढ्य लोक आहेत त्यांच्या माध्यमातून भांडवल निर्मिती करायची. सरकारने हे दोन्ही पर्याय वापरलेले आहेत. परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशामध्ये एक ट्रेंड सुरू झालेला आहे. विरोधी पक्ष मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या नावाने कंठशोष करताना दिसतोय, विशेषतः अदानी अंबानी यांच्या नावाने. काँग्रेस पक्षाचे नेते, काँग्रेसच्या मित्र पक्षाचे नेते, असे अनेक नेते आहेत की ज्यांनी कोणताही कामधंदा न करता, कोणताही उद्योग न करता कोट्यावधीची माया जमवलेली आहे. काही लोकांकडे तर अब्जावधीची माया आहे. कोणताही उद्योग धंदा न करता प्रचंड पैसा कमवणारे हे लोक उद्योगपतींकडे बोट दाखवत आहेत आणि त्यांच्या नावाने चोर चोर असा ठणाणा करतायत. जे उद्योगपती नियमित धंदा करतात, टॅक्स भरतात, रोजगाराची निर्मिती करतात, प्रकल्पांची निर्मिती करतात, देशाच्या विकासाला हातभार लावतात, त्यांना चोर ठरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि त्यांच्या चेल्याच्या पाड्यांनी चालवलेला आहे. सौर ऊर्जेच्या प्रांतामध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींची हीच ताकद वापरली. उद्योगपतीनं गुजरात आणि राजस्थान मधल्या मोठ्या मोठ्या जमिनी मोफत दिल्या आणि त्यांना सांगितलं तुम्ही इथे गुंतवणूक करा, इथे तुम्ही सौर पॅनल बसवा, इथे तुम्ही सौर ऊर्जेची निर्मिती करा. आता सौर ऊर्जेची निर्मिती करायला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल लागतं. हे भांडवल सरकारकडे नाहीये, त्यामुळे उद्योगपतींना जमिनी देऊन सरकारने त्यांना भांडवल उतायला सांगितलं आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की गुजरात आणि राजस्थानमध्ये खूप मोठ्या संख्येने खासगी उद्योगांनी गुंतवणूक केलेली आहे. याच्यामध्ये अदानी ग्रीन आहे, याच्यामध्ये रिलायन्स आहे, याच्यामध्ये JSW आहे, याच्यामध्ये टाटा पॉवर आहे. आणि या खासगी उद्योजकांच्या मदतीने देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती होते. अशा प्रकारचे चित्र आहे. देशाच्या इंधन सुरक्षेला एक बळकटी मिळते. सौर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारने एक छोटासा बदल केला. खासगी कंपन्यांना सौर ऊर्जेची दारं उघडी केली, त्यांना काही सवलती दिल्या आणि त्याचा परिणाम असा झाला 2014 मध्ये जी सौर ऊर्जेची निर्मिती 2.82 गिगावॅट होत होती ती 54 पटीने वाढली आणि आज ती 154 गिगावॅट झालेली आहे. हा जो चमत्कार आहे तो न्यूक्लिअर एनर्जीच्या क्षेत्रामध्ये व्हावा, अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये व्हावा म्हणून गेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने शांती कायदा मंजूर केला. आता शांती कायदा म्हणजे काय? शांती कायदा म्हणजे सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ऍडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ऍक्ट. हा जो कायदा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. अणुऊर्जेचं क्षेत्र फक्त सरकारी कंपन्यांसाठी आरक्षित होतं, म्हणजे सरकारसाठी आरक्षित होतं. केंद्र सरकारने अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आता खासगी कंपन्यांना वाव देण्याचं ठरवलेलं आहे. खासगी कंपन्या आता सरकारच्या खांद्याला खांदा लावून
इथे ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प निर्माण करणार आहेत आणि त्याचा फायदा येत्या काळामध्ये देशाला निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाहीये. हरित ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारने ही जी क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये काही फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. केंद्र सरकारने खूप छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु त्या गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण ठरलेल्या आहेत, परिणामकारक ठरलेल्या आहेत. केंद्र सरकारने चौकटीच्या बाहेरचा विचार केला, लाल फितीचा जो कारभार होता तो मोडीत काढला, खाजगी कंपन्यांना वाव दिला, सर्वसामान्यांचा या उपक्रमामध्ये सहभाग घेतला, सहयोग घेतला. सौर्यघर योजनेच्या माध्यमातून 22 लाख कुटुंबांना जोडलं, सौर ऊर्जेसाठी खाजगी कंपन्यांना आमंत्रण दिलं. आता शांती कायद्याच्या अंतर्गत अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खाजगी कंपन्यांचा सहभाग घेतला जातोय. म्हणजे खाजगी क्षेत्राची एक जी ताकद आहे ती ताकद ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होतोय. सर्वसामान्यांना सुद्धा या दिशेने प्रेरित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या दिशेने होतोय. केंद्र सरकारने चौकट मोडलेली आहे, चौकटीच्या बाहेरचा विचार केलेला आहे. केंद्र सरकारने लाल फीत मोडीत काढलेली आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर त्याचे भव्य दिव्य परिणाम दिसायला लागलेले आहेत. ऊर्जा सुरक्षेच्या प्रांतामध्ये आपण हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकताना दिसतोय. जर भविष्यात अंदमान निकोबारमध्ये आपल्याला खरोखर तेल मिळालं तर देश ऊर्जेच्या दृष्टीने खरोखर स्वतंत्र होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षामध्ये देशामध्ये एक जे सकारात्मक परिवर्तन आणलेलं आहे, जे देशाला विकासाच्या प्रगतीच्या दिशेने पुढे नेत आहे, त्या ढिगभर कामांपैकी एक छोटंसं काम मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर तो इतरांपर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मोठ्या संख्येने शेअर करा, लाईक करा, तुमच्या भावना या व्हिडिओच्या खाली व्यक्त करा. हा व्हिडिओ ज्यांनी पाहिला प्रयत्न करा, जर त्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.